बुलेटिनमध्ये नाशिकच्या एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण वळणार आहोत। नाशिकमध्ये वडाळा नाका या परिसरात दोघा भावांवर जीवघेणा हल्ला झालाय। शेजारच्या चिकन दुकानाची तक्रार पोलिसात दिल्याचा राग आल्यानं दुकानदारानं हल्ला केला। दुकानात असलेल्या कोयत्यानं दोघा भावांवर हल्ला करण्यात आला। हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। हल्लेखोर दुकानदार फरार आहे। पोलिसांनी वेळेवर कारवाई न केल्यानं दुकानदारांमध्ये संताप आहे। आमिर खान आणि मजर खान यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। लक्ष्मण, हा सगळा काय प्रकारे, केव्हाचं हे सीसीटीव्ही फुटेज, म्हणजे हे सीसीटीव्ही फुटेज कधी आलं आणि केव्हाचा हा प्रकार आहे? खरं तर नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। काल या दोन कुटुंबामध्ये दोन शेजारी असणाऱ्या दुकानदारांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता। यातील एका दुकानदारानं पोलिसांमध्ये तक्रार दिली होती आणि या तक्रारीनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात ही तक्रार दिल्यानंतर संबंधित दुकानदाराने माझ्या विरोधात तक्रार का दिली असा जाब त्या समोरच्या व्यक्तीला विचारला आणि या दोघांचा वाद तो जो आहे पुन्हा एकदा विकोपाला गेला आणि या विकोपाच्या वादामध्ये या इसमाने दोघा भावांवरती धारदार कोयत्याने वार केला आणि यामध्ये दोघही भाऊ गंभीररित्या जखमी झालेले आहे। या दोघा भावांवरती नाशिकमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार केला जातोय। मात्र हे ज्यांनी हल्ला केलेला आहे ते आरोपी मात्र या घटनेनंतर फरार झालेले आहे। भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे आणि पोलीस या दोघा आरोपी जे आहे, संशयित आरोपी जे आहे, त्यांचा या ठिकाणी शोध घेत आहे। मात्र प्रकरण ज्या वेळेला ही पहिली घटना घडली, ज्या वेळेला पहिल्यांदा ही तक्रार दाखल झाली, त्याच वेळेला जर पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून संबंधितांवर कारवाई केली असती तर निश्चितपणे ही घटना जी आहे, कोयत्यांनी हल्ला होण्याची घटना टळली असती। त्यामुळे आता समोरचे जे तक्रारदार आहेत त्यांच्याकडनं पोलिसांविषयी रोष व्यक्त केला जातोय। पोलिसांकडनं वेळीच कारवाई केली गेली नाही म्हणून आज हा हल्ला झाला, अशा प्रकारची तक्रार त्यांच्या नातेवाईकांकडनं केली जाते। त्यामुळे आता या आरोपींचा शोध घेणं, ज्यांनी हल्ला केला ते आणि ज्यांच्यावर हल्ला झालाय ते दोघे जे आता उपचार घेत आहेत, यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? आणि हल्ला करणारे एकूण किती आहेत? एकच आहे की एकाहून जास्त आहेत? खरं तर या घटनेमध्ये ज्या माहिती जी समोर येते त्यामध्ये या दोन्ही ज्या आहेत त्यांच्यावरती यापूर्वी कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं समजतंय। मात्र पोलीस या घटनेचा अधिक तपास करतील आणि त्यानंतर त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती समोर येईल। मात्र हल्ला करत असतानाचा एक व्यक्ती जो आहे तो स्पष्टपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसतोय। मात्र ज्यांच्यावरती हल्ला झालाय त्यांचं म्हणणं आहे की हल्ला करत असताना आणखी काही त्याचे साथीदार सोबत होते। त्यामुळे आता पोलिसांना सीसीटीव्हीचा आधार घेऊन या परिसरामध्ये आणखी काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्याचा आधार घेऊन या प्रकरणात आणखी किती लोक असतील याचा शोध घेण्याचं काम जे आहे ते पोलिसांना करावं लागणार आहे। प्रथम दर्शनी तरी सीसीटीव्ही मध्ये हल्ला करणारा एकच व्यक्ती दिसतोय। त्यामुळे आता या हल्ल्यामध्ये आणखी काही लोक आहेत का अशी तक्रार जी आहे त्याचा जखमींची आहे आणि त्याचा शोध आता सुरू आहे। तुर्तास धन्यवाद लक्ष्मण, सविस्तर माहिती दिल्याबद्दल।